लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। सातारा मतदारसंघात नुकतेच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। महायुती कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता। उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी इच्छुक होते। अखेर उदयनराजे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय। संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। येत्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। नणंद विरुद्ध भाऊजाई अशी ही लढत असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी लढाई असेल। सांगलीतून काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढलाय। तिन्ही पक्षांच्या अधिकृत जागा वाटप झालेल्या आहेत। जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या पक्षानं त्यात थांबवाव्या असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलाय। सांगलीमध्ये विशाल पाटलांनी शक्ती प्रदर्शन केलं। विशाल पाटलांच्या शक्ती प्रदर्शनात जनसमूह लोटल्याचं पाहायला मिळालं। मवियात सांगलीचा वाद चिघळलेला आहे। 19 तारखेला 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे। विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यास चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून 3 अर्ज दाखल केले। कोल्हापूरचा एकच आवाज शाहू महाराज अशा घोषणा सगळीकडे घुमल्या। नणंद विरुद्ध भाऊजाई या संघर्षाकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलंय। पण बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण असाही संघर्ष होऊ शकतो। बारामतीत सुनेत्रा पवार 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्यांचं नाव अर्ज देण्यात आलेला आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आलेला आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रपा गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला। यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते। धैर्यशील यांच्याकडून विजयसिंह मोहिते पाटलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीची यादी कधीही एकमताने जाहीर झाली नाही। सर्व पक्षांनी स्वतःच्या उमेदवारांची यादी जाहीर केली अशी टीका काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांनी केली आहे। सोबतच शिवबाठा गटावरही निरुपम यांनी निशाणा साधलाय। शिवबाठा गटाकडून जागा वाटपात अक्षरशः दादागिरी करण्यात आल्याचे निरुपम यांनी म्हटलंय। सध्या लोकसभेचं वारं वाहतंय, त्यामुळे भर उन्हात उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। पण उष्णतेच्या लाटेंचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसू लागलेला आहे। शिवबाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांना धाराशिवमध्ये प्रचार सभेतच चक्कर आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला। राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांची जाहीर झालेली उमेदवारी आणि त्यानंतर डॉक्टर तुषार शेवाळे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा, त्यामुळे काँग्रेसमधील नाराजी नाट्य दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात मंगळवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते। कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न थोरातांकडून करण्यात आला। ही निवडणूक नरेंद्र मोदींची आहे। जनता कुणाकडेही पाहत नाही। जनतेला नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते मोदींचे उमेदवार आहेत, त्यामुळे ते प्रचंड मतांनी विजयी होतील असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे केलं। फडणवीसांच्या उपस्थितीत निंबाळकर आणि सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले।